लहानपणापासून आपण आरोग्याविषयी बऱ्याच गोष्टी ऐकत आलेलो. त्यातल्या काही गोष्टी खऱ्या असतात, काही गोष्टी मिथ असतात आणि जोपर्यंत आपल्याला प्रॉब्लेम येत नाही तोपर्यंत आपण ते फॉलोच करत जातो. आणि म्हणून आपण आजच्या व्हिडिओमध्ये हे जाणून घेऊया हे कोणते मिथ आहेत. पहिला मिथ म्हणजे जास्त घाम आल्यानंतर आपल्याला वाटतं की जास्त फॅट लॉस होतोय. तर प्रत्यक्षात काय असतं की जेव्हा आपण एक्झर्शन करतो किंवा घाम येतो, आपण एक्सरसाइज करतो तेव्हा खूप जास्त घाम होतो. तर बॉडीची ही कुलिंग प्रोसेस आहे, त्याच्यामध्ये फॅट लॉसचा जास्त काही संबंध नसतो आणि बॉडीच्या कुलिंगसाठी आपल्या शरीरातून घाम निघत असतो आणि त्याच्यामुळे जास्त करून आपल्या शरीरातलं पाणी कमी होतं. फॅट लॉस म्हणजे काय की शरीरातली जेव्हा चरबी कमी व्हायला लागते त्याला आपण फॅट लॉस म्हणणार. मग हे फॅट लॉस कसं होणार? तर एक तर चांगली लाईफस्टाईल, चांगलं जेवण म्हणजे आपलं डाएट मेंटेन करणं आणि योग्य व्यायाम, ह्याने आपला फॅट लॉस होऊ शकतं. म्हणून लक्षात ठेवा की फक्त घाम येणं म्हणजे फॅट लॉस नव्हे. दुसरी मिथ म्हणजे जेवण स्किप केल्यामुळे वजन पटकन कमी होतं. पण त्याच्यामुळे काय होतं की लोक कधी कधी रात्रीचं जेवण सोडतात किंवा सकाळचा नाश्ता सोडतात, इम्बॅलन्स डाएट होतं आणि त्याच्यामुळे काय होतं की काही आपल्याला डेफिशियन्सीज येऊ शकतात. तसंच असं केल्यामुळे काय होतं की ओव्हर इटिंगचं आपण प्रमाण वाढतं आणि त्याच्यामुळे काय होतं की आपला जो म्हणजे ध्येय आहे ते बाजूलाच राहतं आणि मग वजन वाढत जातं. मग त्याच्यासाठी काय करायचं? सगळ्यात बेस्ट म्हणजे इंटरमिडिएट फास्टिंग. ह्याच्यामध्ये आपण काय करतो की वजन कमी करण्यासाठी आपण 16 अवरचं फास्टिंग विंडो फॉलो करतो आणि 8 तासाचा आपण इटिंग विंडो फॉलो करतो. तर ह्या 8 तासामध्ये आपण 2 वेळेला व्यवस्थित जेवलो, चौरस आहार घेतला तर नक्कीच आपल्या ह्याच्यामुळे वजन पटकन कमी होण्यासाठी मदत मिळते. तिसरं मिथ म्हणजे सर्व नैसर्गिक गोष्टी ह्या सुरक्षित आहेत असं नव्हे. कारण आपल्याला असं वाटतं की नैसर्गिक आहे किंवा आयुर्वेदिक हर्ब्स आहेत तर ते आपल्याला चालतील. आपण इन्स्टावरती बघतो बऱ्याच गोष्टी, तर असं नाहीये. त्या काही गोष्टी एकाला चालतील, एकाला चालतही नाही. तर त्याच्यामुळे आपण काय करायचंय की आपण आपली प्रकृती कशी आहे ही जाणून घेण्यासाठी एक्सपिरियन्स डॉक्टर असतील त्यांच्याकडे जाऊन आपण स्वतःला चेक करून घ्यायचंय आणि ही गोष्ट आपल्याला चालते की नाही ती पडताळून बघितली पाहिजे आणि हे सगळं आपल्याला केलं पाहिजे. म्हणून लक्षात ठेवा की सर्व नैसर्गिक गोष्टी सेफ आहेत असं नव्हे. चौथं मिथ म्हणजे डिटॉक्स ड्रिंक आपल्या शरीरातली विषारी घटक बाहेर काढतात. पण बघा, तुम्ही जर डिटॉक्स ड्रिंक घेत असाल आणि त्यानंतर तुम्ही अरबट सरबट खात असाल तर ते तुमच्या शरीराची काळजी घेऊ शकेल का? नाही. आजकाल आपण बघतोय की सोशल मीडियावरती डिटॉक्स ड्रिंकचा खूप ट्रेंड आहे. पण आपलं आरोग्य राखण्यासाठी आपल्याला डिटॉक्स ड्रिंकच्या सोबत आपल्याला संतुलित आहार, चांगली झोप आणि व्यायाम हे करणं तेवढंच महत्वाचं आहे. आणि म्हणून डिटॉक्स ड्रिंक आपल्या शरीरातील सर्व घटक, विषारी घटक बाहेर काढतीलच असं नव्हे. पाचवं मिथ म्हणजे हेल्दी पदार्थ कितीही खाल्ला तरी चालेल. तर असं नव्हे, कारण तेही प्रमाणात सेवन केलं पाहिजे. फॉर एक्झाम्पल आता बघा, च्यवनप्रकाशचं उदाहरण घेऊया. आपण च्यवनप्रकाश हे दिवसातून 1 चमचा किंवा 2 चमचे अधिक हे एवढंच खाल्लं पाहिजे. पण जर आपण ते जास्त प्राशन केलं, 3 चमचे, 4 चमचे, 5 चमचे, तर त्याचा आपल्याला आपल्या आरोग्यावरती परिणाम होऊ शकतो. लूज मोशन्स वगैरे होऊ शकतात. म्हणून आपण हे लक्षात ठेवायचंय की हेल्दी असलं तरीही ते प्रमाणात सेवन केलं पाहिजे. आपली 6वी मिथ म्हणजे काय की चालायला गेलो काहीही खाल्लं तरी चालेल. तर तसं नसतं. चालणं हा एक खूप चांगला व्यायाम प्रकार आहे. पण आपण असं करू नये की आपण ओव्हर इटिंग केलं आणि आपण चालायला गेलो आणि ते पचलंय किंवा आपण चालतोय म्हणून आल्यानंतर आपण जास्त खातोय. तर तसं न करता नियमित आहार म्हणून आपण चालण्याचा प्रकार हा बघितला पाहिजे आणि संतुलित आहार हा सुद्धा घेतला पाहिजे. या दोन्ही गोष्टी आपल्या चांगल्या आरोग्यासाठी महत्वाच्या आहेत. 7वं मिथ म्हणजे काय? काही त्रास नाही म्हणजे आपलं आरोग्य उत्तम आहे. पण हे पूर्णपणे सत्य नाहीये. कारण काय आहे की कुठलाही आजार होण्याच्या आधी बॉडी आपल्याला सिग्नल देत असते. जसं की आपल्याला जर काही दुखतंय, समजा हे पोट दुखतंय किंवा हा हात दुखतोय, लेफ्ट हँड किंवा लेफ्ट साईडची छाती दुखते, पाठीत दुखतंय, तर हे सिम्पटम असू शकतात कार्डियक अरेस्टचे किंवा हार्ट अटॅकचे असू शकतात. तर हे सिग्नल्स जे आहेत ते आपण मिस करायचे नाही. कारण हे सिग्नल जे आहेत ते मोठ्या आजाराची सुरुवात आहे आणि आपल्याला वाटतं की हे तर नॉर्मल आहे, हे तर आपण इग्नोर करतोय आणि त्याच्यामुळे काय होतं की काही मोठ्या आजारांना आपण आमंत्रण देत असतो, जसं की ब्रेन स्ट्रोक्स आहे किंवा हार्ट अटॅक आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी आपण इग्नोर न करता आपण ह्याच्यामध्ये अलर्ट राहिलो तर आपण ह्या गोष्टी ज्या आहेत त्या नक्कीच अवॉइड करू शकतो. आणि म्हणून जे सिग्नल्स आहेत बॉडीचे
किंवा छोटे छोटे जे सिग्नल्स येतात ते आपण ओळखले पाहिजे. आणि अजून एक बोनस पॉइंट सांगायचा आहे, तो म्हणजे काय की बऱ्याच लोकांना असं वाटतं की फक्त औषधच आरोग्य सुधारू शकतात, तर असं नाहीये. नियमित आहार, नियमित व्यायाम, चांगली झोप, स्ट्रेस मॅनेजमेंट ह्या सगळ्या गोष्टी तेवढ्याच महत्वाच्या आहेत. फक्त औषधाने तुम्ही आरोग्य संपन्न राहू शकत नाही. सो लक्षात ठेवा की आरोग्याबद्दल योग्य माहिती असणं खूप गरजेचं आहे. आज आपण या 7 मिथ बद्दल जे बोललो, अजूनही बरेच लोक ही मिथ फॉलो करतात. तर तुम्हीही यातलं कुठलं गैरसमज फॉलो करतात का, हे मला कॉमेंटमध्ये नक्की कळवा. पुन्हा भेटूया अशा एका उपयुक्त आणि माहितीपूर्ण सदरात. धन्यवाद.